गुड मॉर्निंग चिल्ड्रन. सुप्रभात मुलांनो. आपण याच्या आधीच्या तासाला हे खरे खरे व्हावे ही कविता पाहिली होती आणि आता आज आपण त्याच्या पुढचा पाठ शिकणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी. ओके. सहावीच्या या ऑनलाईन शिक्षणामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आपल्या पाठाची सुरुवात प्रथम प्रार्थनेने करायची आहे. सगळ्यांनी 1 मिनिट जरा डोळे मिटून घ्या. मी प्रार्थना म्हणणार आहे आणि ती सर्वांनी ऐकायची आणि मनामध्ये ती म्हणायची सुद्धा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. येस. नमस्कार मित्रांनो. आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्याचं नाव आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी. तर त्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचंय की हा जो पाठ जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आहे आणि लेखक आहेत प्राध्यापक प्रदीप आगलावे. तर ह्या पाठामध्ये त्यांनी आंबेडकरांच्या लहानपणच्या एका गुणाविषयी सांगितले आहे. त्यांच्यातला जो गुण आहे तो त्या गुणामुळे आंबेडकर हे फार महान नेते होऊन गेले. ते मोठे समाज सुधारक होऊन गेले आणि त्यांचे जे गुरु जे आहेत कृष्णाजी केळुस्कर यांनी त्यांना पुढे नेण्यामध्ये लहानपणी शाळेमध्ये आंबेडकर असताना फार मोठा मदत केलेली आहे किंवा मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या गुणाबद्दल आज माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर आपण आधी थोडक्यात आंबेडकरांबद्दल थोडस जाणून घेऊया. त्यांचा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला आणि त्यांनी त्यांच्या जीवनात फार महान कार्य केली. त्यांनी खूप उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यांना उच्च विद्या विभूषित असंही म्हटलं जातं. ते महान समाजसुधारक होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे 6 डिसेंबर 1956 साली. दॅट इज म्हणजे ते 65 वर्षांचे होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला होता. तर आता त्यांच्या लहानपणीचा जो गुण आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि तो गुण सर्वांनी आत्मसात करावा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आता मी पाठ वाचतीये. पृष्ठ क्रमांक 15 ले पाठ क्रमांक 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी. मुंबईचे चर्नी रोड उद्यान. चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्या व्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 म्हणजे 5:30 वाजता यायचे. उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत. हॅलो. तुम्हाला आता मी एक प्रश्न विचारणार आहे तर त्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. संध्याकाळी नागरिक कुठल्या उद्यानामध्ये फिरायला यायचे? हॅलो सर. मिस चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता नागरिक
यायचे. रोज संध्याकाळी चर्नी रोड येथील उद्यानात नागरिक फिरायला यायचे. येस, ओके. आणि मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर देखील तिथे 5:30 वाजता उद्यानामध्ये फिरायला यायचे. आणि ते जे गुरुजी आहेत ते उद्यानात आल्यावर काय करायचे, कोण सांगेल? केळुस्कर गुरुजी उद्यानात आल्यावर काय करायचे? केळुस्कर गुरुजी चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळची 5:30 वाजता जायचे. भागात मध्ये आपण ते काय करायचे येऊन? गुरुजी 5:30 वाजता बागेत यायचे, उद्यानात यायचे. येस, उद्यान म्हणजे बाग, गार्डन. पुस्तक वाचत करत असते. पुस्तक वाचत करत असते. हा, पुस्तकाचे वाचन करायचे, बरोबर. आता मी एक एक पॅरेग्राफ शिकवणार आहे, मध्ये मध्ये प्रश्न विचारणार आहे, बरोबर. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. पुढचं, बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. कुतूहल म्हणजे काय? कुतूहल म्हणजे जिज्ञासा निर्माण झाली, क्युरियोसिटी. येस, that Keluskar Guruji, he became curious of the child, that who is that child sitting and reading a book. तर त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. कोणीच काही बोलले नाही. ओके, आता गुरुजी नेहमीसारखे उद्यानामध्ये आलेले होते आणि थोड्या अंतरावर त्यांनी काय बघितलं? गुरुजींनी बाकावर बसले गुरुजी आणि त्यांनी काय बघितलं? त्यांच्या काय लक्षात आलं? कोणी उत्तर द्या. कृष्णाजी केळुस्कर गुरुजी बाकावर बसून वाचत होते, तर त्यांना काय लक्षात आलं? हा, बोला. त्यांना हे लक्षात आले थोड्या अंतरावर त्यांच्याकडे एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. ते त्यांनी पहिले तर काही नाही त्यांच्याशी बोलले. ओके, गुड, व्हेरी गुड. त्या गुरुजींना बाकावर बसल्यानंतर येस केळुस्कर गुरुजींना लक्षात आलं की थोड्या अंतरावर म्हणजे जवळ एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसला. गुड, आन्सर. आणि त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्यांकडे काही जास्त लक्ष नाही दिलं. आणि नंतर तिसऱ्या दिवशी पण तोच विद्यार्थी त्यांना तिथे दिसला. आणि मग त्या गुरुजींच्या मनात कुतूहल निर्माण झालं, क्युरियोसिटी झाली, मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की कोण आहे बाबा मुलगा. ओके, नेक्स्ट. केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कोणीतरी आपल्या जवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले. आता आपण कुठलीही गोष्ट करत असतो, कुठलीही काम करत असतो, आपल्या शेजारी कोणी येऊन उभं राहिलं तर आपल्याला लक्षात येतं, समजतं, बरोबर. आपण कोण आलंय बाजूला असं बघतो. तसं ते गुरुजी जेव्हा त्या मुलाजवळ जाऊन उभे राहिले तर त्या मुलाला सुद्धा लक्षात आलं की आपल्या बाजूला कोणीतरी येऊन उभं आहे. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? गुरुजींनी आपुलकीने म्हणजे प्रेमाने त्याला विचारलं, बाळ तुझं नाव काय? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. वा, छान नाव आहे तुझं. 3 दिवसांपासून तुला रोज येथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतोस. इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस. म्हणून
तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय. आता गुरुजींनी त्याला काय विचारलं, त्याच्या जवळ गेले, आपुलकीने त्याला त्याचं नाव विचारलं आणि म्हणाले की तुझं नाव काय. तर मुलाने उत्तर दिलं, माझं नाव. काय उत्तर दिलंय मुलांनी? मुलाचं नाव सांगा. मुलाचं नाव काय होतं? येस. त्यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. येस. तर तो मुलगा कोण होता? छोटा शाळेत जाणारा विद्यार्थी भीमराव रामजी आंबेडकर. आणि त्या मुलाला त्यांनी विचारलं की तू रोज काहीतरी वाचत असतोस इथे आणि बाकी मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस, म्हणून मी तुझ्याजवळ आलोय, तुझी मला ओळख करून घ्यायची आहे. बरोबर. तर आता इथे गुरुजी जे आहेत, मी आता प्रश्न विचारतीये. गुरुजींनी उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे त्यांना का वाटले? त्याची ओळख करून घ्यावी का वाटले गुरुजींना? कोण सांगेल उत्तर? त्या मुलाची ओळख का करून घ्यावी वाटली गुरुजींना? गुरुजींना त्या मुलाची ओळख करून घ्यावी असे का वाटले? त्याची विचारपूस का केली गुरुजींनी? त्या गुरुजींच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याबरोबर त्यांना असे वाटले, खूप दिवसापासून हा मुलगा वाचत आहे, खेळत नाहीये उद्यानात, तर याच्याशी आता विचारायलाच पडेल याची ओळख. हा, तर तो बरोबर, तो मुलगा त्याच्यामुळे गुरुजी त्याचं नाव विचारले. येस. तो मुलगा वाचत होता सतत. 3 दिवस त्या गुरुजींनी त्याला बघितलं, तो वाचताना दिसत होता आणि बाकी मुलांसारखी तो मस्ती करत नव्हता. बरोबर, मस्ती करत नव्हता आणि वाचत होता, म्हणून गुरुजींना कुतूहल निर्माण झालं आणि त्याच्याबद्दल त्यांना ओळख करून घ्यावी असे वाटले. बरोबर, व्हेरी गुड. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावला आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ तो कुठे शिकतो? आता त्या मुलाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्या गृहस्थाबद्दल म्हणजे त्या गुरुजींबद्दल खूप आदर वाटला आणि त्याने गुरुजींना त्यांनी नमस्कार करून केला. त्याच्यावर गुरुजींनी त्याला विचारलं, तू कुठे शिकतोस? त्या मुलांनी बघा काय आता उत्तर दिले, मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. अरे त्या मुलाचं उत्तर आहे का कसं आहे? कुठे शिकतोय तो मुलगा? त्यांनी काय उत्तर दिलंय मुलांनी? कुठल्या शाळेमध्ये शिकतोय? बघा पॅरेग्राफ मध्ये उत्तर दिलंय. मुलगा कुठल्या शाळेमध्ये शिकतोय? शाळेचं नाव सांगा. येस, मुलगा कुठल्या शाळेत शिकतोय? मला उत्तर. मुलगा एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. येस, एल्फिस्टन हायस्कूल. मुलगा एल्फिस्टन हायस्कूल जी भायखळामध्ये आहे. येस, मुंबईमध्ये आहे, जागा आहे, भाग आहे, त्याचं नाव आहे भायखळा. तर तिथे ती शाळा आहे आणि त्या हायस्कूलमध्ये ते बाबासाहेब आंबेडकर शिकत होते. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके, अवांतर म्हणजे काय? इतर पुस्तके. म्हणजे शाळेची जी पाठ्यपुस्तकं असतात ती तर आपण वाचतोच, ती तर वाचावीच लागतात. बरोबर, आणि ती वाचतो आणि शिवाय अवांतर म्हणजे इतर पुस्तकं वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. तर शाळा झाल्यानंतर ते उद्यानात जायचे, थोडा वेळ तिथे बसून काही इतर पुस्तकं वाचायचे. ओके, वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावांच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचारू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. आता त्याच्याबद्दल माहिती विचारली, त्याच्या शाळेबद्दल विचारलं. आता गुरुजींनी त्याच्या कुटुंबाविषयी, फॅमिली विषयी विचारायला लागले आणि त्यांना असं लक्षात आलं की हा मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे,
बाकीची सगळी मुलं मजा करतात, मस्ती करतात, खेळतात, घरी जातात. पण हा मुलगा काय आहे, वाचनासाठी वेळ देतोय. शाळेची पुस्तकं वाचतो, ते तर वाचतोच, आणि अवांतर पुस्तकही त्याला वाचायला आवडतात. तर गुरुजींनी हे बघितलं की ह्याच्यात एक काहीतरी वेगळं आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. तर आता त्यांनी असंही हे केलं, बघितलं. त्यांना लक्षात आलं की याला आपुलकी मिळाली पाहिजे, याला मार्गदर्शन आपुलकी म्हणजे प्रेम दिलं पाहिजे, याला गायडन्स, मार्गदर्शन म्हणजे गायडन्स दिला पाहिजे, याची गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगा. आता गुरुजी तिथे थांबले होते आणि मग थोड्या वेळाने गुरुजींनी त्याला म्हटलं की मी तुला पद्धतशीर वाचन कसं करायचं हे मला तुला सांगायचंय. हाऊ टू रीड इन अ प्रॉपर डिसिप्लिन मॅनर, की कसं वाचावं पद्धतशीरपणे, हे मला तुला सांगायचंय. त्याच्यावर त्या मुलाने एकदम म्हणाला, सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावाने विचारले. गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. येस. तर गुरुजींनी भीमरावाला सांगितलं की वाचन कसे करावे आणि त्याविषयी बरीचशी माहिती सुद्धा दिली आणि सांगितलं मी तुम्हाला काही लेखकांची पुस्तकं वाचायला देईन. त्याच्यावर आंबेडकर म्हणाले, जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. आता गुरुजींनी त्याला सांगितलं, मी तुला आणखीन छान छान पुस्तकं आणून देईन, चांगल्या लेखकांची पुस्तकं आणून देईन, तू ती वाचशील का? तर तो मुलगा म्हणाला, हो जरूर गुरुजी, मला ती वाचायला आवडतील. आणि गुरुजींनी त्याच्या डोक्यावरून खूप मायेने हात फिरवला आणि भीमरावला सुद्धा खूप छान वाटलं. चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. आता गुरुजी रोज संध्याकाळी उद्यानात जायचे. आंबेडकर ते सुद्धा रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर उद्यानात जायचे, वाचन करायचे. आता दोघेही जण रोज गार्डन मध्ये जायला लागले, उद्यानात जायला लागले. त्यांची रोज एकमेकांची भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. विस्तृत वाचन मीन्स अफाट वाचन, खूप वाचन. आता गुरुजींकडनं त्याला ही चांगली चांगली लेखकांची पुस्तकं मिळायला लागल्यावरती त्याचं वाचन आणखीन वाढलं, विस्तृत झालं, अफाट झालं. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली. अभेद्य म्हणजे न भेदणारी, न तुटणारी. गट्टी म्हणजे मैत्री, दोस्ती. रोज ते केळुस्कर सर आणि भीमराव हे दोघे एकमेकांना उद्यानात भेटायला लागले संध्याकाळी आणि त्यांची चांगली एकमेकांबरोबर दोस्ती जमली. अभेद्य म्हणजे कधी न तुटणारी अशी त्यांची एकमेकांची गट्टी जमली. आता इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांच्यात अभेद्य गट्टी का जमली? दोघांमध्ये मैत्री का झाली? उत्तर द्या. केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांच्यात अभेद्य गट्टी का जमली? येस, मोर ऑप्शन मध्ये जाऊन हँड रेस करा. टीचर, केळुस्कर गुरुजी हरच त्या मुलाला पुस्तकं द्यायची तेव्हा त्यांची गट्टी जमली. हा, रोज त्यांना पुस्तकं द्यायची. कुठे द्यायचे ते पुस्तकं? त्यांच्या घरी जाऊन द्यायचे, शाळेत जाऊन द्यायचे, उद्यानात द्यायचे? चर्नी रोडवर. चर्नी रोडवर कुठे पण? नक्की कुठेतरी जागा आहे ना? उद्याना. येस, व्हेरी गुड. तर बरोबर. येस, राईट, गुड. तर उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजी आणि भीमराव हे रोज संध्याकाळी भेटायला लागले आणि ते गुरुजी जे आहेत ते त्यांना वेगवेगळ्या लेखकांची, चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले आणि त्यामुळे त्या दोघांची अभेद्य गट्टी जमली. गुड.
तुम्ही चांगला प्रयत्न करताय उत्तर द्यायचा आणि तुम्हाला प्रयत्न करून करताय आणि उत्तरही बरोबर देताय. गुड. असंच लक्ष द्या आणि छानपैकी उत्तर द्या. केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. आता केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेतली. ओके. तल्लख म्हणजे काय? तीक्ष्ण, कुशाग्र. बुद्धिमत्ता इंटेलिजन्स. तर केळुस्कर गुरुजींना जाणवलं, त्यांना असं लक्षात आलं की हा मुलगा अतिशय हुशार आहे, त्याला बुद्धिमत्ता त्याची जी आहे ती अतिशय तीक्ष्ण आहे आणि ह्याला आता पुढे उच्च शिक्षणासाठी याची काहीतरी आपण सोय करायला पाहिजे, की ह्याच्या बुद्धिमत्तेला वाव मिळाला पाहिजे, त्याला पुढे उच्च शिक्षणासाठी कुठेतरी परदेशात पाठवायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, केळुस्कर गुरुजींनी त्यावेळेचे जे महाराज होते, बडोदा संस्थानाचे महाराज होते सयाजीराव गायकवाड, तर त्यांच्याकडे या गुरुजींनी स्वतः शिफारस केली. म्हणजे त्या तिथे सयाजीराव गायकवाड महाराज आहेत, त्यांना सांगितलं, त्यांच्याकडे रेफरन्स दिला या मुलाचा, की हा जो मुलगा आहे याला तल्लख बुद्धिमत्ता आहे आणि त्याच्या उच्च शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत परदेशी पाठवायला पाहिजे, असं त्यांनी गायकवाड महाराजांना सांगितलं. आता मी तुम्हाला एक मिनिट तर आंबेडकर जे आहेत ते अमेरिकेला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पुढचं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं. आणि हे आता तुम्हाला हे जर मी चित्र दाखवती आहे ते कोलंबिया युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचं हे चित्र आहे. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पुढचं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आंबेडकरांनी जाऊन त्यांना सयाजीराव गायकवाड महाराजांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. आणि अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीचं चित्र तुम्ही पाहत आहात. आणि आता हा जो फोटो आहे हा सयाजीराव गायकवाडांचा आहे. हे ते महाराज आहेत की ज्यांनी आंबेडकरांना पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये पाठवलं. येस. त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तर यामुळे जर शिक्षकांनी शिफारस केली गायकवाड महाराजांकडे आणि गायकवाड महाराजांनी त्यांना बाहेर परदेशी जाऊन शिक्षण घेण्यासाठी संधी प्राप्त करून दिली. येस. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आता त्यांना परदेशात जायची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. संधीचं सोनं करणे म्हणजे त्यांना त्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला, त्या संधीचा त्यांनी सदुपयोग केला, त्याला म्हणतात संधीचे सोने केले, सदुपयोग केला. आणि ते काय झाले, जगातील एक विद्वान, तर जगातील खूप विद्वान म्हणून ते नावलौकिक प्राप्त झाला, विद्वान म्हणून त्यांना ते फेमस झाले, एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड पर्सन. ओके. म्हणून ते फेमस झाले, पूर्ण जगामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली. उच्च विद्या विभूषित म्हणजे हायली एज्युकेटेड पर्सन, उच्च विद्या विभूषित हायली एज्युकेटेड पर्सन म्हणून असे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले आहेत. तर त्यांना परदेशात जाण्याची जी संधी मिळाली, त्यांनी हा उच्च शिक्षण संपादन केले, आत्मसात केले आणि त्यामुळे ते त्यांना विद्वान म्हणून ते सर्व ठिकाणी पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. या उच्च विद्या विभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. तर आंबेडकरांविषयी हा एक मोठी घटना आहे. तुम्ही म्हणू शकाल की त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली, स्वतंत्र भारताची. जेव्हा भारत स्वतंत्र झाला
त्याच्यानंतर स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना मीन्स कॉन्स्टिट्यूशन. तर ही इज ऑल्सो रेफर्ड ॲज द स्कल्प्टर ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधले जाते. तर त्यांनी ही राज्यघटना जी आहे, आपलं पुस्तक जे आहे कॉन्स्टिट्यूशन, हे लिहिलेलं आहे. आणि या प्रकारे हा लेसन इथे आपला हा पाठ जो आहे संपतोय. पण तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न मी विचारणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत, यांना उच्च शिक्षणासाठी कुठल्या देशात गेले? पाठामध्ये काय सांगितलंय की त्यांचं उच्च शिक्षण करण्यासाठी त्यांना कुठे पाठवण्यात आलं, कुठल्या देशात? कोण उत्तर देईल? आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठल्या देशात पाठवण्यात आले? हँड रेज करा. मिस हा, येस. त्यांना अमेरिकामध्ये. हा, पूर्ण वाक्यात उत्तर कसं येणार? आंबेडकरांना अमेरिकामध्ये शिकण्यासाठी पाठवले होते. आंबेडकरांना अमेरिकाला शिकण्यासाठी पाठवले. नुसतं शिक्षण नाही, शिक्षण तर त्यांचं बेसिक आपल्या इथे भारतात झालं होतं उच्च शिक्षण. कुठलं शिक्षण? उच्च महाविद्यालयात. तर आंबेडकरांना, बरोबर आहे तुमचं उत्तर की अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं. तर पूर्ण वाक्यात उत्तर असं येईल, आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यात आले. तर त्यांना पुढचा प्रश्न आहे माझा, सगळ्यांनी नीट ऐका. त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी कुठल्या महाराजांकडे शिफारस करण्यात आली? त्यांचं नाव काय? त्यांची शिफारस कोणाकडे? त्यांनी सांगितलेले केळुस्कर गुरुजी भेटलेले. पुढे शिफारस कुठल्या महाराजांकडे गेली? त्या महाराजांचं नाव काय? येस. केळुस्कर गुरुजींनी कुठल्या महाराजांकडे शिफारस केली होती? केळुस्कर गुरुजींनी गायकवाड महाराजांची शिफारस केली. हा, त्यांचं पूर्ण नाव आहे सयाजीराव गायकवाड. केळुस्कर गुरुजींनी सयाजीराव गायकवाड यांच्याकडे आंबेडकरांना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पाठवण्यासाठी शिफारस केली होती. आणि डॉक्टर आंबेडकर हे उच्च विद्या विभूषित झाले, बरोबर. आणि त्यांनी भारतासाठी, स्वतंत्र भारतासाठी काय लिहिलं? ते कशासाठी प्रसिद्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यांनी काहीतरी एक कार्य केलंय स्वतंत्र भारतासाठी. तिने स्वतंत्र भारतची राजघटना लिहिली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान कार्य केलं, त्याच्याने स्वतंत्र भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली. शब्दार्थ दिले: कुतूहल निर्माण होणे, जिज्ञासा निर्माण होणे, विस्तृत, अफाट किंवा विस्तीर्ण, आणि तल्लख म्हणजे तीक्ष्ण किंवा कुशाग्र, बरोबर. तर आता हा जो पाठ आहे त्याच्यावरती मी थोडे तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न: चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? येस, चर्नी रोडच्या उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? मिस येस.
मिस ते पुस्तक वाचण्यासाठी येत. आता हेच उत्तर पूर्ण वाक्यात द्या. चर्नी रोड उद्यानात केळुसकर गुरुजी पुस्तक वाचनासाठी येत. बरोबर. कोण रिपीट करणार? रिपीट करा. टीचर मी परत रिपीट करू? पूर्ण वाक्यात व्यवस्थित दे. चर्नी रोड उद्यानात केळुसकर गुरुजी कशासाठी येत? चर्नी रोड उद्यानात गुरुजी पुस्तकांचे वाचन करण्यासाठी येत. व्हेरी गुड, एक्सलंट. आता पुढचा प्रश्न आहे. उद्यानात गुरुजींचे लक्ष कोणाकडे गेले? उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले? गुरुजी ज्याच्या बाकावर वाचन करीत बसले होते त्याच्या ओढ्यानंतर एक विद्यार्थी पुस्तक वाचत होता. त्याच्याकडे गुरुजी लक्ष गेले. त्यांचं असं लक्षात आलं काय कोणाकडे लक्ष गेले? त्यांनी असं बघितलं की थोड्या अंतरावरच्या बाकावर एक विद्यार्थी वाचत बसला आहे, पुस्तक वाचतोय. त्याच्याकडे गुरुजींचे लक्ष गेले. ठीक, व्हेरी गुड. आता तिसरा प्रश्न. गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करावीशी का वाटली? विचारपूस करावीशी का वाटली त्या गुरुजींना त्या मुलाची? मिस, गुरुजींच्या लक्षात आले की तो मुलगा काही दिवसापासून तो उद्यानात पुस्तक वाचतोय, खेळत नाही आणि मस्ती पण नाही करत. आता तर त्याची चौकशी करायला पाहिजे असे त्याच्या मनात कुतूहल झाले आणि त्यांनी त्या मुलाच्या चौकशी घेतली. व्हेरी गुड. तर तो जो मुलगा आहे 2-3 दिवस सतत त्यांनी बघितलं गुरुजींनी की हा नेहमी वाचतोय आणि मस्ती इतर मुलांसारखी तो मस्ती करत दिसत नाहीये. म्हणून गुरुजींना त्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी वाटली. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलंय. गुड. आता पुढचा प्रश्न. केळुसकर गुरुजींची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी का जमली? अभेद्य मैत्री. बरोबर, अभेद्य गट्टी किंवा का जमली? त्यांची मैत्री का जमली? केळुसकर गुरुजींची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी का जमली? बघा पुस्तकात उत्तर सापडतंय का तुम्हाला? आत्ताच सांगितलंय मी तुम्हाला. काकी एकदा केलुसकर गुरुजी त्या मुलाला रोज पुस्तक द्यायचे तेव्हा त्यांची गट्टी जमली. केळुसकर गुरुजी त्या मुलाला उद्यानात रोज भेटू लागले आणि त्याला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले आणि यामुळे दोघांची पण एकदम अभेद्य गट्टी जमली आहे. बरोबर. पुढचा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला? शहाजीराव गायकवाड याच्या शिफारशीमुळे आंबेडकरांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. नाही, माझा प्रश्न काय होता? कोणता नावलौकिक मिळवला आंबेडकरांना कोणता नावलौकिक प्राप्त झाला? डॉक्टर भीमराव आंबेडकरांना कोणता नावलौकिक प्राप्त झाला? टीचर, जगामधील एक विद्वान म्हणून नावलौकिक पुरस्कार भेटला. नावलौकिक डॉक्टर झाला. येस,
काय? जगातील विद्वान म्हणून नाव लौकिक त्यांना प्राप्त झाला. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्ये कोण कोणास व का म्हणाले? तर आता मी वाक्य वाचून दाखवतीये, तुम्ही त्याचं मला उत्तर द्यायचंय. ते कोणी कोणास म्हणलंय, हु सेड टू होम अँड व्हाय? कोण कोणास व का म्हणाली? पहिलं वाक्य आहे, बाळ तुझं नाव काय? कोणी कोणाला म्हटलं आणि का म्हटलं? बाळ तुझं नाव काय? टीचर, असे केळुस्कर गुरुजींनी भीमराव म्हणाले कारण अंतर पुस्तकाची नो असे केळुस्कर गुरुजींनी भीमरावला म्हणाले, बाळा तुझे नाव काय? त्यांनी त्याचे नाव सांगितले, माझा नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. पण त्या मुलाला त्यांनी का विचारलं? कारण त्यांनी 3 दिवस ते विद्यार्थ्याकडे ते बघत होते की 3 दिवस त्यांनी बघितलं, तो विद्यार्थी नेहमी त्यांना पुस्तक वाचताना दिसते, म्हणून त्यांना कुतूहल निर्माण झाले, म्हणून त्यांनी त्याला त्याचे नाव विचारले, बाळा तुझं नाव काय? हे गुरुजींनी आंबेडकरांना विचारलं आहे आणि त्यांना नेहमी ते उद्यानामध्ये पुस्तक वाचताना बघितलंय, म्हणून हे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि म्हणून गुरुजींनी त्याला नाव विचारले. गुड अटेम्प्ट. सेकंड सेंटेन्स, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. कोण कोणास आणि का म्हणाले? मिस गुरुजी भावेश्वर म्हणाला. कोण सांगितलं? येस गुरुजी विद्यार्थीला सांगितले, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. येस गुरुजी. कोण कोणास म्हणाले? नीट सांगा. गुरुजीने विद्यार्थीला सांगितले. का सांगितले? का सांगितले? टीचर, गुरुजींनी मुलाला विचारले की चांगली पुस्तके वाचायला पाहिजे, कारण की चांगली पुस्तके वाचल्याबरोबर चांगलं ज्ञान भेटतं, म्हणूनच त्यांनी ते चांगली पुस्तक वाचायसाठी म्हणाले. येस, व्हेरी गुड, करेक्ट, यू आर राईट. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. बरोबर. गुरुजींनी भीमरावला सांगितले की चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. चांगली पुस्तके वाचल्याने आपल्याला चांगलं ज्ञान प्राप्त होतं. बरोबर. तिसरा प्रश्न, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. कोण कोणाला म्हणाले? टीचर, असे भीमराव केळुस्कर गुरुजींनी म्हणाले कारण ती पुस्तकेचे त्यांना विन्यासास वाचायला मिळत होती. येस, मला ती पुस्तके वाचायला आवडतील असे गुरुजींनी सांगितलं. भीमराव हे कोणी म्हटलंय? भीमरावांनी गुरुजींना म्हटलंय. बरोबर. मला ती पुस्तके वाचायला आवडतील. का म्हणाले? कारण की त्यांना अवांतर वाचनाची आवड होती. म्हणजे पाठ्यपुस्तकं, शाळेची पुस्तकं वाचली तरी पण त्यांना अवांतर पुस्तकं वाचायला आवडायचं, म्हणून ते म्हणाले की मला ती पुस्तके वाचायला आवडतील. ओके. आता याचबरोबर आपला हा पाठ झालेला आहे.
आणि सगळ्यांनी छान प्रकारे उत्तरे दिलेली आहेत. याबरोबरच आपण हा आपला तास इथे संपूया. नमस्कार. हॅलो हॅलो चिल्ड्रेन, आजचा तुम्हाला गृहपाठ असा आहे की आजचा जो आपण लेसन शिकलोय, उद्यानात भेटलेला विद्यार्थी, हा सगळ्यांनी वाचायचा आहे आणि धड्याखालची प्रश्न उत्तरं लिहून काढायची आहेत. ओके, नमस्कार.